सकाळी लवकर उठून पासिंग पुरता अभ्यास करणारे म्हणजे आपली इंजिनिअरिंगचे पोरं राहते भाऊ. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. आणि पहा, आज आमचा पेपर आहे म्हणून पटापट कॉलेजसाठी निघालो. जाता जाता एखादा प्रश्न होऊनच जाईल ना 6 मार्काचा, या आशेनं पहा सगळे अभ्यास करून राहिले. आज रूम वरून निघालेच जरा वेळ झाला होता म्हणून पहा पटापट कॉलेजमध्ये पोहोचा लागते, नाही तर माहित पडन तिकडे पेपर दिला आणि आपल्याला क्लासमध्ये घेतलंच नाही. पटापट कॉलेजमध्ये आलो आणि तसाच डायरेक्ट पेपर द्यायला गेलो. फायनली झाला रे बा पेपर आणि सगळे एवढे खुश का काय सांगू, कारण पुरे PYQ रिपीट झाले आणि एकच नंबर पेपर गेला. या सेमिस्टर मध्ये पेपर तर आपले लय चांगले चालले, अभ्यासही जोरात चालू आहे. फक्त आता शेवटचे 2 पेपर आहे ना, ते चांगले आले पाहिजे भाऊ, नाही तर त्याच्यातच लागली ना तर मग लय वांदा होऊन जाईल. म्हणून चला आता पटापट रूम वर जाऊ. एकच दिवसाची सुट्टी आहे, मग डबल पेपर आहे. इकडे आपले पोट्टे थांबते काय, कुठेही त्याची येडे चाले चालूच राहते. पहा कसे करू राहिले रस्त्यानं जाताना. नाही तर चला पटापट आता जेवण करायला जा लागते. कसं आहे, आज सकाळी नाश्ताही निघाला, भूक लागली आहे तर सगळे सोबतच जाऊ जेवण करायला. रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला होता म्हणून पहा पोराईने इकडे मस्त बेत केला ना. पराठा खायला आलो आता, मस्त पराठा वगैरे खातो आता. सगळेच मित्र आहे आपले. चला आता सगळ्यांना मस्त पराठा गिराठा खाल्ला. आता पटापट रूम वर जातो, जरा आराम करतो आणि संध्याकाळी डबल अभ्यास करायला लागते. चला मी भेटतो तुम्हाला उद्या. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पेजवर नवीन असाल तर तेवढं फॉलो मात्र करून जा ना. हो चला भेटतो उद्या. जय महाराष्ट्र.